जमिनीच्या हक्कांसाठी डहाणू प्रांत कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले होते। शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण समुदायाच्या जमिनीवरील हक्कांसाठी अखिल भारतीय किसान सभेने आज सोमवार दिनांक 2 जून रोजी डहाणू प्रांत कार्यालयावर भव्य आणि शांततापूर्ण आंदोलन छेडल्याचं पाहावयास मिळालं। ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकरी, मच्छीमार, महिला वर्ग आणि युवक सहभागी झाले होते। तर डहाणूसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांवर एकाच दिवशी झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनही सतर्क झाले होते। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारवर कठोर शब्दात टीका केली। सत्तेवर आल्यापासून नव उदारवादी, मनुवादी व कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांमुळे देशातील कृषी संकट अधिक तीव्र झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। विशेषतः 2006 साली मंजूर झालेल्या वनाधिकार कायद्याची अद्यापही अंमलबजावणी न झाल्याने आदिवासी व शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाहीये। शेतकरी कसत असलेली 10 एकर पर्यंतची संपूर्ण वनजमीन त्यांच्या नावे करण्यात यावी। ठाणे पालघर जिल्ह्यातील 50.99% वनदावे अपात्र ठरवले गेले आहेत, ते पुनर्परीक्षण करून पात्र करावेत। वर्कस, इनाम, देवस्थान व गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात। ग्रामपंचायत, गावठाण व सरकारी जमिनीवर अनेक वर्षापासून घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना त्या जमिनींचे हक्क मिळावेत। डहाणू आणि पालघर तालुक्यातील हजारो शेतकरी व मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर तात्काळ रद्द करावे। समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, औद्योगिक प्रकल्पांसाठी होणारे मोठ्या प्रमाणावरील जमिनी संपादन थांबवावे। नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांना मिळावी। शेती करणाऱ्या महिलांना स्वतःच्या नावे शेतीचा हक्क मिळावा। 7/12 उतारा पती व पत्नी दोघांच्या नावावर करण्यात यावा। त्यांना शासकीय योजना, कर्ज, विमा, सहकारी संस्थांचे सभासदत्व इत्यादी हक्क मिळावेत। यासाठी या जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। आज सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या मोर्चात घोषणाबाजी, मागण्यांची पत्रके, बॅनर व फलक झळकत होते। जमीन आमची, हक्क आमचा, वनजमीन आमच्या नावावर करा, महिलांना शेती हक्क मिळालेच पाहिजेत अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। आंदोलकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही लढाई केवळ जमिनीसाठी नाही, तर शेतकरी, आदिवासी आणि महिलांचे हक्क, सन्मान आणि अस्तित्वाच्या संघर्षाचे प्रतीक आहे। एकतेच्या आणि संघटित लढ्याच्या जोरावरच मागण्या मान्य करून घेतल्या जातील असा आत्मविश्वास त्यांनी या आंदोलनावेळी व्यक्त केला। अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्न, जमिनीवरील अन्याय आणि प्रशासनाच्या धोरणांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे। तर शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने पावले उचलावीत अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे।